श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना. आज सोमवार आहे बघा आणि भावाचा उपवास पण आहे. छान अशी माझी देवपूजा करून झाली आणि मला देवाला जायचं होतं. आता देवाला काही कुठं लांब जायचं नव्हतं. ताटी करून घेतलं देवाला, पण असंच घराच्या समोर एक वारुळ दिसलं आणि आज सोमवार असल्यामुळे का म्हटलं पोरींनी दुपारून सुट्टी असेल, पण त्यांना पण काही सुट्टी नव्हती बघा. आणि आमच्या तिघींचे मी तिथं म्हणजे नाक उभा करायचा असतं आणि तिथे खडे मांडायचे असतात. मी तिघींचे पण खडे ती मांडून घेतले आणि छान असा तिथं वारुळ, मस्त असं वारुळ होतं बघा. आणि मोठे मोठे वेज होते आणि मी एकटीच होते. आता लेकरं पण नव्हते, काही नव्हते. चला एकटीनं छान असा आनंद घेतलाय बघा. निसर्ग आपल्याला इतकं देतं. निसर्ग आपल्याला काय देतं ह्याच्यापेक्षा आपण निसर्गाकडून काय काय घेतो हे खरं तर लक्षात आलं पाहिजे आणि आपण ते निसर्गाकडून जे असन ते घेतलं पाहिजे. खूप छान अशी माझी पूजा चालली बघा एकटीची. असं वाटत नव्हतं की मी एकटीच इथं देव करते, कारण माझा व्हिडिओ चालू होता आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं माझी छान अशी इथं पूजा चाललेली आहे बघा. आणि खूप आनंद होतो खरं. निसर्गात इतकं निसर्गानं आपल्याला देऊन ठेवलंय, त्याचा आनंद फक्त आपल्याला घेता आला पाहिजे. आणि खूप छान असं मग मी इकडून 5 लाकडं लावलेले इथं असे म्हणजे छोटे छोटे काटके घेतलेले आहेत ते. आणि प्रसाद ते आणलेला होता, जे की शाबू केलेला होता. दूध आणलेलं होतं ते नागोबाच्या त्या एका बिळात ओतलं आणि छान अशी पूजा करून घेतली. वस्त्रमाळ, जे की दुर्वा, ही सगळं मी आणलेलं होतं आणि छान अशी पूजा करून घेतली. आणि आज बाया कामाला यायच्या होत्या, मग मला गाई फवारायच्या होत्या आणि गव्हाण पण काढायची होती. गाई मी फवारून घेतल्या आणि नीताताईने औषध दिलं होतं. किती 2-3 फवारे लागले, पण तिथं गाईंनी ती धरायला माणूस लागतं. आणि इकडं नीताताईचं चाललं होतं बघा गव्हाण उपसायला. आता आम्ही सगळे मिळून तिघीजणी पण गव्हाण काढणार होतो आणि आम्हाला घास आणायचा होता. आम्हाला सांगितलं होतं घास तोडून ठेवा तुम्ही, मी वाहतो घास. आणि इकडं संध्याकाळच्या जेवणात छान असं मी भगरीचा पांढरा भात आणि बटाट्याची आमटी केली. खूप छान झालेली होती. आणि मी आणि श्रेयानं केले बघा जेवण. आता पिऊ झोपलेली होती आणि हे पण काय गावातून आलेले नव्हते खावा बनवून. चला बाय.